नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा आणि अभ्यास करत राहा. थोडासा अभ्यास करावा माणसाने. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचं इंग्लिश शिकतोय. या इंग्लिशमधलं युनिट सेकंड आपलं सुरू आहे. त्याचा आता आपण 2.4 बघणार आहोत. अँड इपिटोम ऑफ करेज, धाडसाचं एक मूर्तिमंत स्वरूप, धाडसाचं एक प्रतीक. ओके, एक मूर्तिमंत रूप. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या जगात, आपण बघितलेले आहेत, आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण चित्रपटांमध्ये बघतो, आपण ते यूट्यूबवर व्हिडिओजमध्ये बघतो. अशी अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी अनन्यसाधारण असं काम केलं, पण त्यांची शारीरिक अवस्था मात्र त्या योग्य नव्हती. म्हणजे अगदी वीक होते ते, काहीतरी डिसॅबिलिटी होती त्यांना, काहीतरी फिजिकली हँडिकॅप, शारीरिकदृष्ट्या कमकुवत होते. मात्र त्यांनी ह्या जगातलं अनन्यसाधारण असं कार्य केलं किंवा खूप मोठं असं योगदान त्यांचं आहे. विज्ञान क्षेत्रात असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, प्रत्येक. तर याबाबत हा एक तुमचा लेसन आहे, खूप चांगला लेसन आहे. ओके, याच्यातून तुम्हाला एक चांगलं मोटिवेशन मिळेल, एक नवीन काहीतरी करण्याची जिद्द तुमच्या मनात निर्माण होईल. तर याचा जो चिटचाट आहे, वॉर्मिंग अप आहे, ते आपण आता बघणार आहोत. तर सगळ्यांचं बाळांनो लक्ष असणार आहे, वही पेन सोबत आहे, पुस्तक सोबत ठेवा. ओके, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माझी ओळख, मी कोण आहे, ठीक. ते वेगळं सांगायची गरज नाही आहे. आपण आपलं तडक सुरुवात करूयात. ठीक आहे, चला. सो वॉर्मिंग अप चिटचॅटमध्ये पहिला लेसनचं नाव बघा. अँड इपिटोम ऑफ करेज, धाडसाचं एक मूर्तिमंत असं रूप, धाडसाचं मूर्तिमंत असं प्रतीक. इपिटोम म्हणजे एक प्रतीक. ओके, जसं भारताचं एक राष्ट्रीय, भारताची प्रतीकं असतात. ओके, सिम्बॉल म्हणतो आपण त्याला. तर असंच एक चॅप्टर आहे याच्यात. बघा, वॉर्मिंग अप चिटचॅटमध्ये एक पहिला एक कोट दिलेला आहे, एक स्लोगन दिलेला आहे. बघा काय स्लोगन म्हणण्यापेक्षा एक कोट म्हणू शकतो आपण, मोटिवेशनल कोट. हँडिकॅप आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन. अ स्ट्रेंज ट्रूथ. हँडिकॅप म्हणजे अधू, शरीरानं कमजोर, दुर्बल असे. ओके, तर असे लोक असतात. हँडिकॅप आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस. हे चॅलेंजेस स्वीकारत नाहीत किंवा काही आव्हानं स्वीकारत नाहीत. ओके, संकटांचा सामना करायला घाबरतात असे लोक. इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन. इवन विथ, जरी त्यांच्याकडं त्यांचं शरीर धडधाकत असेल तरी काम करत नाहीत ते. ओके, 1 सेकंड. गाडीची का आत असेल की मग वहिनी. सो ऑल दोज आर टेकअप चॅलेंजेस इवन विथ देअर ऑल सेन्सेस अँड फिजिओलॉजी, म्हणजे धडधाकत आहेत. अँड देअर फिजिओलॉजी म्हणजे शरीरानं धडधाकत, आणि सेन्सेस म्हणजे इंद्रिय, त्यांची इंद्रिय वगैरे काम करत आहेत, तरीसुद्धा ते चॅलेंजेस स्वीकारत नाहीत, आव्हानं स्वीकारत नाहीत. ओके, तर अशी लोक ही खरी दिव्यांग आहेत, अशी लोक ही खरी हँडिकॅप आहेत. ओके, असं या वाक्यातून आपल्याला सांगितलं. जस्ट एकच सेकंद. ओके, तर या कोटबद्दल इथं लिहिलेलं आहे बघा. तर आणखी काही वेज आहेत. अशी लोक जी चॅलेंजेस घ्यायला तयार होत नाहीत किंवा या आव्हानं स्वीकारायला तयार होत नाहीत, जरी ते धडधाकत असली, सगळी इंद्रिय त्यांची काम करत असली, ज्यांना आपण खऱ्या अर्थानं हँडिकॅप म्हणजे दिव्यांग असं म्हणतो, किंवा जे अधो आहेत असं. ओके, सगळं आहे त्यांच्याकडं, पण मनानं अधो आहेत. ओके, अशा लोकांसाठी काही मार्ग आहेत का? ओके, किंवा त्यांना एनकरेज कसं करायचं याचे मार्ग इथं लिहिलेले आहेत. पहिल्या कोटबद्दल बघा. द कोट इज ॲब्सोल्युटली ट्रू इफ अ पर्सन हॅज ऑल हिज ऑर हर लिम्स अँड स्टील चूजेस नॉट टू लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट, देन दे आर लिडिंग अ हँडिकॅप लाईफ. जर त्यांच्याकडे सगळं आहे, धडधाकत आहेत, प्लस सगळी इंद्रिय काम करत आहेत, तरी आव्हानं स्वीकारत नाहीत किंवा आयुष्य जसं पाहिजे तसं जगत नाहीत, निवांत राहतात, कम्फर्ट झोनमध्ये राहतात, देन ते दिव्यांग किंवा अधोपणाचं आयुष्य जगत आहेत. बिंग डिसेबल्ड ऑर हँडिकॅप इज नॉट अबाउट बिंग अनेबल टू डू समथिंग, इट इज अबाउट चूजिंग नॉट टू बी ॲक्टिव्ह डिस्पाईट हॅव्हिंग द ॲबिलिटी टू डू सो. तुम्ही डिसेबल किंवा अधो आहात हे कशावर ठरतंय, तर ते तुमच्या शारीरिक कमजोरीवर नाही ठरत, तर तुमच्या मनाच्या इच्छेवर ठरतं. तुम्ही एखादं कार्य कितपत करताय, ओके, हे ठरतंय, त्याच्यावर ठरतं. आणि सगळं आहे आणि तुम्ही काहीच केलं नाही, तर तुम्ही हँडिकॅपच आहे. It is about not taking risk just because of fear of losing. A life with no challenges is a handicapped life. आणि जर तुम्ही आयुष्यात कोणतीच रिस्क घेतली नाही, जर धोका तुम्ही पत्करत योग्य अंदाज घेऊन तुम्ही धोका पत्करू शकता. ओके, त्याचा अंदाज घेऊन रिस्कच नाही घेतली किंवा आयुष्यात काही तुमच्यात थ्रिल नसेल, आयुष्य आपलं नुसतं पुढे ढकलायचं चाललंय ते रहाड गाडगं, तर
किंवा नो तुमच्या आयुष्यात काय आव्हाने नसतील, संघर्ष नसेल, स्ट्रगल नसेल, तर हँडिकॅप लाईफ आहे तुमची. ओके, असं इथं सांगायचं. आता अशा लोकांना एनकरेज कसं करायचं बघा. फर्स्ट, मेकिंग देम टेक ऑन चॅलेंजेस इन लाईफ. त्यांना असं तयार करा की त्यांना आव्हानं स्वीकारायला शिकवा, सांगा. ओके, त्यांना काहीतरी टास्क द्या. नेक्स्ट, शोईंग देम हाऊ देअर कॉन्ट्रीब्युशन मॅटर्स अँड मेकिंग देम टू अंडरस्टँड दॅट नॉट टेकिंग अ रिस्क इज अ रिस्क इन इटसेल्फ. त्यांना असं दाखवायचं की बाबा त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे कसं त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, त्यांचं प्रत्येक कार्य कसं मॅटर करतं त्यांच्या आयुष्यात. आणि त्यांना असं समजून सांगायचं की नॉट टेकिंग अ रिस्क इज अ रिस्क इटसेल्फ. धोका न पत्करणं हाच एक प्रकारचा धोका आहे. आयुष्यात तुम्हाला थ्रिल, धोका पत्करायला लागेल, काही गोष्टींमध्ये रिस्क घ्यायला लागेल तर तुम्हाला सक्सेस मिळणार, कष्ट करावं लागेल, संघर्ष करावा लागेल तर सक्सेस मिळणार. बट नेक्स्ट, थर्ड बघा, गिव्हिंग देम एक्झाम्पल ऑफ पीपल हू ट्राय हार्ड टू बी बेटर इच डे डिस्पाइट हॅव्हिंग सम सॉर्ट ऑफ रिसर्च. त्यांना अशा लोकांची उदाहरणं सांगा जी फिजिकली हँडिकॅप आहेत, शारीरिकदृष्ट्या कमजोर आहेत, अगदी त्यांच्याकडे हात पाय सुद्धा काही जणांचे नाहीत, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं एक सर्वोत्तम पद मिळवलेलं आहे किंवा बरंच नाव कमावलेलं आहे त्यांनी. बघा, आत्ताच एक पॅरालिम्पिक झालं, त्याच्यात कितीतरी लोकांनी मेडल्स मिळवले भारतातल्या. ओके, फिजिकली हँडिकॅप असून सुद्धा वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये, तर यांची उदाहरणं त्यांना द्यायची. त्याच्यातून त्यांना समजेल की आपल्याकडे सगळं असून, बघा काही लोकांकडे काही नसतं. एखाद्याचा ॲक्सिडेंटमध्ये उजवा हात गेलेला असतो, उजवा हात तुटून पडला, तर त्याला त्या हाताने काम करायची सवय असते, राईट हँडेड असतो तो, तर तो लेफ्ट हँडने सगळं काम करायला सुरुवात करतो, डाव्या हाताने लिहायला सुरुवात करतो आणि तिथून पुढे तो पुढे जाऊ शकतो. कळलं? नेक्स्ट, फोर्थ बघा, मेकिंग देम टू अंडरस्टँड दॅट द सिक्रेट ऑफ लाईफ टू लिडिंग अ बेटर लाईफ लाईज इन अ डुईंग समथिंग वर्थ वाईल इच डे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, युअर लाईफ शुड बी ऑर युअर लिव्हिंग लाईफ शुड बी अ मिनिंगफुल नॉट अ सक्सेस. यशस्वी नसली तरी चालेल, पण ते अर्थपूर्ण असायला पाहिजे. तुमच्या आयुष्याला काहीतरी अर्थ असायला पाहिजे. सो अर्थपूर्ण आयुष्य जगणं हेच खरं महत्त्वाचं आयुष्य, हेच खरं आयुष्य असं. कळालं? तर हे याच्याबद्दल हा लेसन आहे, आपण आणखी डिटेलमध्ये तो बघणारच आहोत. चला, काही पोलाईट वेज आहेत. पोलाईट वेज ऑफ रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल इलनेस. काही माणसं फिजिकली हँडिकॅप असतात, काही माणसं मेंटली इल असतात, थोडेसे मानसिक रोगी असतात, पण त्यांना आपण काही रॅश अशा वर्डमधून हाक मारणं किंवा बोलवणं हे चुकीचं आहे. त्यासाठी काही पोलाईट नवीन वापरले जाणारे शब्द आहेत, ते आपण वापरू. बऱ्याच वेळा तुम्ही एक्झाम एखादा फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी हे तुम्हाला शब्द बघायला मिळतात. ओके, तर नॉर्मली आपण एखादा ब्लाइंड म्हणजे डोळे नसतील त्याला, तर त्याला आंधळा वगैरे असं म्हणू शकतो, पण त्याला दृष्टीहीन असा मराठी शब्द आहे, तो सुद्धा वापरू शकतो. तसंच इंग्लिशमधले काही शब्द आहेत, जसं की ब्लाइंड म्हणजे आंधळा, अंध, त्याला नवीन आपण पोलाईट विज्युअली चॅलेंज असं म्हणू शकतो. दृष्टीहीन, विज्युअली चॅलेंज, साधारणतः ज्याला थोडंसं काही बघण्यामध्ये किंवा डोळ्यांमध्ये ज्याचा काहीतरी दोष आहे असं. डीफ म्हणजे डीफ म्हणजे बहिरा, पण हे असं न म्हणता आपण हिअरिंग इम्पेअर्ड असा शब्द वापरू शकतो. हिअरिंग इम्पेअर्ड, आणि नॉर्मली हा आता वापरले जातात, हे सगळे शब्द वापरले जातात. डंब म्हणजे मुका वगैरे, तर त्याला आपण स्पीच इम्पेअर्ड असं म्हणू शकतो किंवा म्हणायला पाहिजे, अबोल. मॅड म्हणजे मंद, मूर्ख, त्याला आपण मेंटली इल असं म्हणू शकतो, मानसिक रोगी किंवा मनोरुग्ण, मानसिकदृष्ट्या कमजोर. लेम किंवा त्याला लंगडा म्हणतात. सो इकडे आपण फिजिकली हँडिकॅप, सगळ्या शरीराचे जे अधूपणा असतो त्याला सगळ्यांना फिजिकली हँडिकॅप म्हटलं जातं, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असं. ओके, तर अशा ही चिटचॅटची ॲक्टिव्हिटी आहे. अजून एक ॲक्टिव्हिटी आहे, पण ती बघूया. तोपर्यंत ही काय करा, व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ओके, तर त्यातली एक सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यात तुम्हाला एक स्टोरीचा इनिशियल पार्ट दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला स्टोरी कंप्लीट करायचं. इथे मी स्टोरी लिहिलेली आहे, मी फक्त रीड आउट करतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि नंतर तुम्ही कॉपी केली तरी चालेल. बघा, आय हॅव गिवन टायटल करेज, अ मॅजिक दॅट टर्न्स ड्रीम्स इन टू रियालिटी. धाडस हे अशी एक मॅजिक आहे, अशी एक जादू आहे, ती तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवते. ओके, तर बघा, एक स्टोरी आहे, त्याचा इनिशियल पार्ट दिलेला आहे तुम्हाला. सुमित, द सन ऑफ शूमेकर, वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट इन अ म्युनिसिपल स्कूल. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आइन्स्टाइन फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स. ही लव्ड मॅथ्स. Sumit wanted to study further after SSC. However, he suffered from polio and it completely paralyzed him. In spite of being handicapped, his love for mathematics did not deter him from continuing his further study. Sumit joined a night college. He was confined to wheelchair, though he displayed exemplary courage and completed his graduation in maths. Further, he has completed PhD in maths also.
तर सुमित हा एक नावाचा मुलगा आहे, तर तो शू मेकर म्हणजे चपला वगैरे बनवतात त्यांचा मुलगा आहे. ओके, तो खूप हुशार आहे. मात्र त्याच्या शाळेत त्यांच्या शिक्षिका, गणिताच्या शिक्षिका या त्याला मॅथ्स टीचर किंवा शिक्षक आईन्स्टाईन म्हणून बोलवत असतात. ओके, ओळखत असतात, कारण की तो खूप हुशार होता. त्यालासुद्धा मॅथ्समध्ये पुढं काहीतरी शिकायची इच्छा असते. मात्र अचानकपणे त्याच्या आयुष्यात एक कॅलॅमिटी, एक वाईट घटना घडते. ती म्हणजे त्याला पोलिओ होतो आणि तो कम्प्लिटली पॅरालाइज होतो. पोलिओमध्ये तुमचे अधूपणा येतो. तरीही त्याची शिकायची इच्छा ही जास्त असते. तो मॅथमॅटिक्सचं त्याचं जे आवड आहे तो त्याच्यापासून दूर होऊ शकत नाही आणि तो तसंच कंटिन्यू करतो त्याचा अभ्यास. पुढं तो 10वी पास, नंतर मॅथ्समध्ये काही ग्रॅज्युएशन करतो. त्यानंतर पुढं तो PhD सुद्धा करतो. पुढं बघा, लेटर ऑन ही स्टार्टेड स्टडी फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झामिनेशन अँड ॲज ही हॅज प्रिपेअर्ड वेल फॉर इट ही स्टूड फर्स्ट इन ऑल द कॅन्डिडेट्स ही हॅज सिलेक्टेड ॲज अन IAS ऑफिसर. ही हॅड सो तो नंतर त्याचा अभ्यास सुरू करतो. त्यानंतर तो IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करतो. एक रिनाऊड किंवा नामांकित अशी ती परीक्षा आहे ज्याच्यातून सगळे मोठे अधिकारी बनत असतात. ओके, तर तशी एक्झाम देतो आणि तो त्याचा हार्डवर्क जास्त असल्यामुळं, त्याचं प्रिपरेशन जास्त असल्यामुळं, चांगलं असल्यामुळं तो त्यांच्यात सगळ्या कॅन्डिडेटमध्ये ज्या क्षेत्रात ते एक्झाम देत असतो त्या कॅन्डिडेटमध्ये पहिला येतो आणि त्यानंतर तो IAS अधिकारी म्हणून सिलेक्ट. बट Smith long for more and more he appeared for scientist post in ISRO and magically cracked this exam also. Now he is one of the renowned scientist of India. He was also one of the leading names in the India's Mangalyaan mission. His determination and hard work took him to this place. Even he had that cruel calamity. Hence, one must understand that know yourself, be authentic and have a courage, because courage is a magic that turns dreams into reality. तर सुमित नंतर तेवढ्यावरच थांबत नाही. तो इस्रोच्या काही सायंटिस्ट पोस्टसाठी अप्लाय करतो, तिथंसुद्धा सिलेक्ट होतो आणि एक आत्ताचा तो सध्याचा एक नामांकित असा सायंटिस्ट आहे भारतातला, असं इथं मी म्हटलं आहे. त्यानंतर तो मंगलयान मिशनमध्ये सुद्धा त्याचं महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे, त्याचं नाव घेतलं जातं. म्हणून त्यानं त्याच्यावर आलेली जे काही घटना होती, वाईट घटना होती, त्याला ओव्हरकम करून त्यानं हे सक्सेस सगळं मिळवलेलं आहे. का तर त्याचं डिटर्मिनेशन आणि हार्डवर्क, कळालं, त्याची जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न त्याचे. म्हणून असं म्हटलं आहे शेवटी की स्वतःला ओळखा, एक पॅशनेट राहा, ऑथेंटिक राहा आणि धाडस ठेवा, महत्त्वाचं धैर्य ठेवा तुमच्याकडे. कारण की करेज ही अशी गोष्ट आहे जी एक जादू आहे, ती काय करते, ड्रीम्स इंटू रियालिटी, दॅट टर्न्स ड्रीम्स इंटू, तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं काम करते. तर हे असं एक सेकंड ॲक्टिव्हिटी होती चिटचॅट किंवा वॉर्मिंग अपमधली. ओके, पॉज करून ही सुद्धा व्यवस्थित काय करा, लिहून घ्या आणि त्यानंतर ह्याचं जे लेसन असेल त्याचं एक्सप्लेनेशन मी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेईन. तुर्तास सर्वांना धन्यवाद. अभ्यास करत राहा.